थांब बाळा, आजची रात्र साधी नाही. ब्रह्मांडाने तुझ्यासाठी निर्णय घेतला आहे. तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांची उलटी गिनती सुरू झाली आहे. आता शांत बस, कारण देव न्याय करत आहे. तुझे अश्रू वाया गेले नाहीत. आज तुला उत्तर मिळणार आहे. आज मध्यरात्रीनंतर मोठा बदल तुझ्या आयुष्यात होणार आहे. हा ब्रह्मांडाचा इशारा स्पष्ट आहे की तुझा काळ सुरू झाला आहे. ही रात्र तुझ्या विजयाची सुरुवात ठरणार आहे. तुझ्या विरोधात कट करणारे आता स्वतःच्या जाळ्यात अडकणार आहेत. देव उशीर करतो, पण न्याय नक्कीच देतो. आजची ऊर्जा खूप वेगळी आहे. काहीतरी मोठं घडणार आहे. तुझं नशीब बंद नव्हतं बाळा, फक्त तुझी वेळ चुकीची चालू होती. शत्रू हसत होते, पण आता रडायची वेळ आहे त्यांची. तुझ्या आयुष्यातील अंधारी रात्र संपवण्याची वेळ आली आहे बाळा. बाळा, वरचा न्याय जेव्हा चालतो तेव्हा मोठे लोकही वाचत नाहीत. आजची रात्र ठरवेल कोण खरं आणि कोण खोटं, कारण साक्षात ब्रह्मांड नायक तुझ्यासाठी काम करत आहे. फक्त विश्वास ठेव. उद्या सकाळ तुझ्यासाठी नवं भाग्य घेऊन येत आहे. विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर. बाळा, काही वेळा आयुष्यात इतका त्रास होतो की आपल्याला वाटतं सगळंच संपलं. लोक हसतात, टोमणे मारतात, आपल्या विरोधात खूप काही नको नको ते चुकीचं बोलतात. पण आपण शांत राहतो. आपण लक्षात ठेवतो, शांत माणूस कमजोर नसतो. तो फक्त योग्य वेळेची वाट बघतो. आणि तीच वेळ आता जवळ आली आहे. बाळा, तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांना वाटतंय की ते जिंकलेत, पण ब्रह्मांड नायक सर्व पाहत आहे. कोण खोटं बोललं, कोण विश्वासघात करतंय, कोण मन दुखावते. प्रत्येक गोष्टीचा हिशोब वर चालू आहे बाळा. आजची रात्र त्या हिशोबाची सुरुवात आहे. विश्वास ठेव. कधी तू विचार केलास का की इतका त्रास असूनही तू अजून स्टँड कसा आहेस? कारण तुझ्यामध्ये अशी एक शक्ती आहे जी तुला हार मानू देत नाही. तू अनेक वेळा रडलास, एकटं वाटलं तुला, पण आतून एक आवाज सतत सांगत होता, थांब, तुझी वेळ येणार आहे. विश्वास असेल तर माझी सुद्धा वेळ येणार असे टाईप कर आणि हा संदेश ज्याला याची गरज आहे त्याला शेअर कर. माझ्या लेकरा, तुझं संघर्ष मी पाहिलंय, तुझं दुःख मी पाहिलंय, म्हणून तुझ्या यशाची किंमत आता तुला मिळणार आहे. तुझ्यावर जे हसतायत, जे तुला कमी समजतायत, समजू दे. आज तुझ्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा संपायला सुरुवात होत आहे. काही लोक अचानक दूर जाणार आहेत आणि काही चेहरे खरे दिसायला लागणार आहेत. काही सत्य तुझ्या समोर येतील आणि तू स्वतः आश्चर्यचकित होशील. तू कधी कोणाचं वाईट चिंतलं नाहीस, म्हणून ब्रह्मांड नायक तुझ्या बाजूने उभा आहे. चांगल्या मनाच्या लोकांना उशिरा का होईना पण न्याय नक्की मिळतो आणि आज तीच वेळ आहे. तुझे शत्रू तुझं नुकसान करण्यासाठी योजना करत होते, पण वरच्या शक्तीने त्यांची प्रत्येक चाल अडवली. काही लोक अचानक तुझ्यापासून दूर गेले, ते कारण नसताना. ती तुला वाचवण्यासाठी असलेली खून आहे बाळा. आता तुला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे, कारण ज्या दिवशी माणूस स्वतःच्या शक्तीला ओळखतो त्या दिवशी जग त्याला हरवू शकत नाही. तू हरलेला नाहीस, तू तयार होत होतास. जर विश्वास असेल तर होय स्वामी आई असे टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. बाळा, आता तुझ्या आयुष्यात लवकरच मोठा बदल येणार आहे. एखादी चांगली बातमी, अचानक मिळालेलं समाधान, एक संधी, पण काहीतरी असं घडेल ज्यामुळे तुझं मन पुन्हा आनंदाने भरून जाईल. तू फक्त लक्षात ठेव, जे लोक दुसऱ्यांसाठी खड्डे खणतात ते एक दिवस स्वतःच त्यात पडतात. म्हणून तुला सूड घेण्याची गरज नाही. भगवंत न्याय सगळ्यांसाठी समान करत असतो. ज्याचे कर्माचे फळ तो नक्कीच देत असतो. आज रात्री झोपण्याआधी फक्त एक गोष्ट मनात बोलायची,
मी घाबरत नाही, माझं नशीब बदलत आहे. हे शब्द तुझ्या मनात नवीन ऊर्जा निर्माण करत आहेत. कधीकधी आयुष्य तुला तोडत नाही, तर ते तुला मजबूत बनवत आहेत. तू जितका त्रास सहन केलास, तितकंच मोठं सुख आता तुझ्याकडे येत आहे. लोकांनी तुला दुर्लक्षित केलं, तुझ्या भावना समजून घेतल्या नाहीत. पण ब्रह्मांडाने तुझं प्रत्येक अश्रू पाहिलं आहे आणि आता त्याचं उत्तर तुला मिळत आहे. आजची रात्र फक्त अंधाराची नाही, तर ती नव्या सुरुवातीची रात्र आहे. उद्या उठल्यानंतर तुझ्या मनात एक वेगळी शांतता जाणवेल, कारण तुझं मन आता भीतीत नाही, विश्वासात जगायला लागणार आहे. तुझे शत्रू तुला पाडण्याची वाट पाहत होते बाळा, पण त्यांना काय माहिती, तू प्रत्येक वेळी आणखी मजबूत होऊन उभा राहिलास आणि हाच तुझा खरा विजय आहे. आता वेळ आली आहे जुने दुःख सोडून देण्याची. जे गेलं ते जाऊ दे, कारण नवीन दारं उघडण्यासाठी जुने दरवाजे बंद करावे लागतात. विश्वास असेल तर माझं नशीब बदलत आहे असे टाईप कर आणि हा संदेश जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या बाळा, हार मानू नकोस. तुझ्या आयुष्यात अशी माणसं येतील जी तुला समजून घेतील, साथ देतील आणि तुझं मन पुन्हा आनंदाने भरून टाकतील. प्रत्येक वाईट काळानंतर चांगला काळ नक्कीच येत असतो बाळा. आज ब्रह्मांड तुला एक संदेश देत आहे. स्वतःला कमी समजू नकोस, तू खूप खास आहेस. तुझ्या संघर्षामागे एक मोठं कारण आहे. आता भीती संपली, आता रडणं संपलं. आता वेळ आहे स्वतःच्या आयुष्याचा राजा बनण्याची, कारण तुझं नशीब आता नवीन वळण घेत आहे. जर तुलाही विश्वास असेल की वरचा न्याय उशिरा का होईना पण नक्कीच करतो, तर हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत ऐक. आजची रात्र तुझ्यासाठी नवीन सुरुवात घेऊन येणार आहे आणि तुझं नशीब बदलणार आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अंधार कायमचा दूर होणार आहे. होय माझ्या बाळा, तुझ्या शत्रूंचे वाईट दिवस आता भरत आले आहेत. माझ्या बाळा, तुझ्या नशिबाचा खेळ आता पलटला जाणार आहे. तुझं शांत बसणं पाहून शत्रू हसत होते, पण ब्रह्मांड युद्धाची तयारी करत आहे. आता मैदानात तुझ्यासाठी साक्षात स्वामी आई उतरली आहे. तुझ्या आयुष्यातील काळा अध्याय संपायला सुरुवात झाली आहे बाळा. तू शांत आहेस पण कमजोर नाही, आणि हीच चूक आता तुझे शत्रू करत आहे. तुझं यश पाहून ते आता जळणार आहेत. माझ्या बाळा, तुझ्या आयुष्याला नवीन दिशा आता मिळणार आहे. ज्यांनी तुला रडवलं तेच आता पश्चाताप करणार आहेत. देवाची वेळ आली की परिस्थिती एका रात्रीत बदलते. आज तुझे ऐकशील ते तुझं आयुष्य बदलून टाकणार आहे बाळा. तुझ्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू आता तुझ्या शक्तीत बदलणार आहे, कारण तुझा विजय जवळ आला आहे. तुझं मन तुला आता सांगणार आहे की तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. जर विश्वास असेल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप कर आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. माझ्या बाळा, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक अशी रात्र येते जिथे सगळं बदलायला सुरुवात होते. बाहेर अंधार असतो, पण आतमध्ये एक नवीन प्रकाश जन्म घेत असतो. तशीच आजची रात्र आहे, कारण तुझं दुःख आता शेवटाकडे चाललं आहे. तू खूप सहन केलंस, लोकांनी तुझा वापर केला, विश्वास तोडला, तुला एकटं पाडलं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं मन स्वच्छ आहे, म्हणूनच ब्रह्मांड नायक तुझ्यासाठी स्वतः मार्ग तयार करत आहे. तुझ्या विरोधात बोलणारे लोक खूप आत्मविश्वासात असतील. त्यांना वाटत असेल की त्यांनी तुला हरवलं, पण त्यांना माहीत नाही की खरी लढाई अजून सुरूच झालेली नाही. तू ज्या वेदना सहन केल्यास त्या तुला कमजोर करण्यासाठी नव्हत्या, त्या तुला आतून अजून शक्तिशाली बनवत होत्या. कारण मोठा विजय मिळवणाऱ्या लोकांची परीक्षा नेहमी कठीणच असते. बाळा,
कधी कधी देव माणसाला एकटं करतं, कारण त्याला चुकीच्या लोकांपासून दूर करायचं असतं. त्यामुळे जे लोक तुझ्या आयुष्यातून दूर गेले त्यांच्यासाठी तू रडू नकोस. आज तुझ्या आयुष्यातील नकारात्मक लोकांची पकड कमी होणार आहे. तुला अचानक शांत वाटेल, मनातली भीती कमी होईल आणि तुला जाणवेल की काहीतरी चांगलं अद्भुत अशा तुझ्या जवळ येत आहे. जर तुला तसं फील होत असेल तर स्वामी आई, मी तुझं लेकरू आहे, माझं रक्षण कर, असे तू टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या बाळा, नशीब बदलण्यासाठी तुला कोणाची परवानगी लागणार नाही. देव आशीर्वाद आणि स्वतःवरचा विश्वास पुरेसा आहे. तुझे शत्रू सतत तुझ्यावर लक्ष ठेवून आहेत, कारण त्यांना माहीत आहे तू एकदा उभा राहिलास तर त्यांची जागा हलणार आहे. तुझ्या मनात फक्त एकच गोष्ट तू ठेव, मी आता कोणासाठी थांबणार नाही. कारण ज्या क्षणी तू स्वतःला महत्त्व द्यायला सुरुवात करशील त्या क्षणापासून आयुष्य बदलायला लागेल. तुझ्या विरोधात कट करणारे लोक आता स्वतःलाच घाबरायला लागतील, कारण सत्य जास्त काळ लपून राहत नाही आणि एक दिवस प्रत्येक खोटा मुखवटा खाली पडत असतो. तुझ्या आयुष्यातील हा काळ तुला खूप काही शिकवून जाणार आहे बाळा. तू आता पूर्वीसारखा साधा बोळा राहणार नाहीस. आता तुला लोक ओळखता येणार आहेत. तू आतापर्यंत फक्त जगत होतास, पण आता जग जिंकण्याची वेळ आली आहे. कारण तुझ्यात ती आग आहे जी परिस्थिती बदलू शकते. आजची रात्र संपल्यावर तुझ्या विचारांमध्ये बदल होणार. तू जुन्या गोष्टींना धरून बसणार नाहीस, कारण तुला समजेल जे तुझं आहे ते कुठेच जाणार नाही. तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांना वाटतंय की त्यांना कोणी पाहत नाही. वरचा न्याय शांत असला तरी आंधळा नसतो. तू अनेक वेळा हार मानण्याचा विचार केला, पण प्रत्येक वेळी तुझ्या आतली एक शक्ती तुला थांबवत होती. तीच शक्ती आज तुला पुढे घेऊन जाणार आहे. तुझ्या आयुष्यात नवीन लोक येतील, नवीन संधी येतील, नवीन आनंद येईल. फक्त स्वतःवरचा विश्वास तू तुटू देऊ नकोस. शत्रूची सर्वात मोठी चूक, त्यांनी तुझ्या शांततेला कमजोरी समजलं. पण शांत समुद्रातही मोठं वादळ लपलेलं असतं हे त्यांना माहीत नाही. बाळा, आजपासून तुझ्या आयुष्यातील प्रत्येक सकाळ नवीन आशा घेऊन येणार आहे, कारण काळ बदलायला सुरुवात झाली आहे. तुझं मन जितकं स्वच्छ तितकीच तुझी ताकद मोठी. म्हणून कोणाचं वाईट नको मागू. ब्रह्मांड स्वतः उत्तर देणार आहे. ही रात्र लक्षात ठेव, कदाचित इथून तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार आहे. तुझं दुःख आता संपत चाललं आहे आणि तुझ्या विजयाची पहाट जवळ आली आहे. जर त्यासाठी तू तयार असशील तर होय देवा, मी सज्ज आहे, असे तू टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. कारण तुला रडवणाऱ्यांच्या आयुष्यात आता वादळ येत आहे. तुझ्या प्रत्येक वेदनेचं सोनं आता होणार आहे. तुझ्या आयुष्यातील मोठा बदल आता आला आहे. बाळा, बघ, आता तुला ते मिळणार ज्याची तू आशा सोडून दिली होती. तुझ्या आयुष्यात जे काही घडलं ते विनाकारण नव्हतं. प्रत्येक अपमान, प्रत्येक विश्वासघात आणि प्रत्येक अश्रू तुला एका मोठ्या बदलासाठी तयार करत आहे. माझ्या लेकरा, बघ, तुझ्या आयुष्यातील काही नाती तुटतील, काही लोक दूर जातील. दुःखी होऊ नकोस. प्रत्येक जाणारा माणूस तुझ्यासाठी योग्य असेलच असं नाही. तू आतापर्यंत लोकांसाठी जगत होतास, आता स्वतःसाठी जग. स्वतःची किंमत ज्याला कळते त्याला जग कमी लेखूच शकत नाही. आता ब्रह्मांड तुझ्या आयुष्यातील सर्व बंद दरवाजे उघडायला सुरुवात करत आहे. म्हणून तू आता आशा गमावू नकोस. सूड घेण्यापेक्षा शांत राहून पुढे जाणं शक्तिशाली जास्त आहे बाळा. आता तू आतून मजबूत झाला आहेस आणि हीच तुझी खरी ताकद आहे. लोक तुझं वाईट करतात कारण त्यांना तुझ्यातली चमक दिसत असते. त्यांना भीती असते की तू एक दिवस पुढे जाशील आणि ते कायमचे मागे राहतील. बाळा, तुझं मन खूप स्वच्छ आहे,
म्हणूनच तुला प्रत्येक गोष्ट खोलवर लागते आणि हेच मन एक दिवस तुला खूप मोठं बनवणार आहे. आज रात्री तुझ्या घरात शांतता जाणवेल, मनातली घालमेल कमी होईल आणि तुला जाणवेल काहीतरी सकारात्मक पॉझिटिव्हिटी तुला फील होत आहे. माझ्या लेकरा, जर तुलाही वाटत असेल की तुझा चांगला काळ सुरू होणार आहे, तर आजची रात्र विश्वासाने झोप, कारण ब्रह्मांडाने तुझ्यासाठी मोठं आधीच ठरवून ठेवलं आहे. व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर, कमेंट बॉक्समध्ये स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर आणि हा संदेश तू जितक्या जणांना शेअर करशील तितक्या जणांना शेअर कर आणि प्रत्येकाचा आशीर्वाद तू प्राप्त कर. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.